नमस्कार मित्रांनो, मी सूर्या डोंगरे. मी मालवणी माणूस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो. आणि आज माझा हा दुसरा टेक आहे. या टेकमध्ये मी तुम्हाला कोकणातील नांगर तसे नांगरामध्ये असलेले पार्ट हे तुम्हाला आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर माणसाला कान, डोळे अशा प्रकारचे अवयव असतात. तसेच नांगरालासुद्धा काही पार्ट असतात. इशाड, डिमरी यासारखे प्रकार असतात. ते तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि तर आम्हाला अशोक काका यांच्या घरी आम्ही जाणार आहोत. तर ते आज आम्हाला शेतीबद्दल किंवा त्यांचं घरसुद्धा कोकण संस्कृती अजूनही त्यांचं घर असं जपत आहे की त्यांचं अजूनही घर मातीचं आहे. त्यांनी सुबक अजूनही ते घर टिकवलेलं आहे. या मातीच्या घरामध्ये खूप थंडावा निर्माण झालेला आहे. मी त्यांच्यासाठी त्यांच्या घरीच निघायला आता बाहेर पडलो आहे. पण अजून माझा कॅमेरामॅन चेतन आलेला नाही आहे. कारण त्याचं चप्पल कुठेतरी हरवलेलं आहे असं मला वाटतं. कारण तो चप्पल शोधतो आहे. चेतन कॅमेरामॅन आहे, त्याच्यासाठी मला थोडा वेळ बसावं लागलं. त्याच्यामुळे मी इथे बसूनच व्हिडिओ केला आहे. चेतन अजून काय रिप्लाय नाही आला त्याचा. पण बघू आता किती टाईम लावतो तो. जरा दुसरा टेक आहे. काकांचं घर असं आहे की मातीचं बनलेलं आहे. ते खूप वर्ष झाले मातीचा. कोकणामध्ये अशी घरं कोण अजून ठेवत नाही. कोकणामध्ये खूप बदल झालेले आहेत अजून. तर शेतीमध्ये म्हणावं तर किंवा घरामध्ये म्हणू शकता तुम्ही, खूप बदल झालेले आहेत. सो आता चेतन आलेला आहे त्या ठिकाणी. तर आपण आता अशोक काकाकडे निघूयात. चेतन त्या आलेला आहे. हा बघ, चप्पल शोधून आलेला आहे तो. गेट म्हणजे जसे मुंबईमध्ये गेट असतात लोखंडी वगैरे, कोकणामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा गेट दिसेल. याला कोकणामध्ये बेळा बोलतात. बेळा कोकणामध्ये म्हणजे मालवणी भाषेत त्याला बेळा बोलतात. हे आपण अशोक काकांच्या घराच्या बाहेर आहोत. तर मुंबईसारख्या भागामध्ये तुम्हाला लोखंडी गेट दिसतील. पण इथे हे बनवलेले घुमे काकांनी बांबूपासून बनवलेले हा गेट आहे, त्याला बेळा बोलतात. सो मित्रांनो, आम्ही आता घुमे काकांकडे आलो आहोत. पण ते झोपलेले आहेत वाटतं मला असं. ते उठत नाहीत. जरा आम्ही हाक मारले तरी पण ते उठत नाहीत. हो का? नाही ना, ते मला वाटतं शिवाय देत आहेत थोडेफार. काका झोपेतून उठलेले आहे जरा.
मूड बघा, त्याचा मूडवर आहे सगळा ते बघा. पिंटू कामार गेलो. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत तर अशोक काकांकडे, आणि कोकणामध्ये कालबाह्य होत चाललेल्या वस्तू, नांगर वगैरे, जगाल, अशा गोष्टी आज मी थोडक्यात माहिती सांगतील अशोक काका आम्हाला थोड्या वेळात. अशोक काकांकडे आपण विचारूया की कुठल्या वस्तूला काय बोललं जातं. तर मित्रांनो, आपण पहिली वस्तू घेऊ की ह्या वस्तूला काय बोलतात. अशोक काका आम्हाला सांगतील या वस्तूला काय बोलतात ते. ह्याला काय म्हणतात तो? इशाड बोलतात. आणि ह्या भागाला हिडकी बोलतात. तर आपण पुढचं ह्याला जू बोलतात. ते बैलांच्या खाण्यामध्ये घालून त्याला बांधले जातात. आणि त्यानंतर आपण जो नांगर आहे त्याला, हा नांगर ना, ह्याला जगाल बघू शकता तुम्ही. जगाल कशा रीतीने रचलेलं आहे या ठिकाणी. ही डिमरी, त्याला डिमरी, त्याला कवळी बोलतात. आणि त्याला रुमणी बोलतात. अशा प्रकारे रुमणी असते. आणि हे तुम्हाला माहीत आहे, आकडी अशा प्रकारे घातली जाते. आकडी अशा प्रकारे हे आमचे ना. आपण सर्व नांगराचे पार्ट पाहिले. त्यानंतर कुठला पार्ट कुठे जोडला जातो हे आता आम्हाला अशोक काका दाखवणार आहेत की कुठल्या पार्टाला आपण माहिती दिलेली आहे, की माहिती सांगितलेली आहे सगळ्या पार्टची, कुठल्या पार्टला काय बोलतात. आणि ते आता सर्व प्रकार ते आम्हाला जोडून दाखवणार आहेत. नांगर पूर्ण पार्टने पुरे पार्ट जोडून नंतर नांगर बनवला जातो. तर अशा प्रकारे हा नांगर आपला तयार करून दिलेला आहे ते अशोक काकांनी. आणि अशा प्रकारे हा नांगर बघू शकता तुम्ही. नांगराचे पार्ट पहिले, नांगर त्याने जोडून दाखवला. त्यानंतर अशोक काकांचं हे घर आहे ते जवळजवळ एक पिढीच्या वरती असेल, जास्त पिढी असेल, पण त्यांनी अजून हे घर टिकवलेलं आहे. अशा मातीचं घर आहे. तुम्हाला मी आतमधनं पण दाखवू शकतो की घर मातीचं कशा प्रकारे मातीची घराची रचना केली आहे त्यांनी. तर मित्रांनो, आपण पाहिलं की अशोक काकांचं घर आणि त्यांनी दाखवलेले आपल्याला नांगर कशा प्रकारे बांधला जातो. आणि नांगराला, पुऱ्या नांगराला काय बोलतात ते इलगाड बोलतात. तर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.